तर गाईस आज आपल्याला जायचं आहे दावत खायला. तर गाईस मी आहे केन, मी राहतो निजामाबाद तेलंगणामध्ये. आज पुन्हा ड्युटी आहे आपली न्यू हॉटेलवर. मग काय मेलोडी येऊन ऑटोसाठी वेट करतो, पण एकही ऑटो जात नव्हता किल्ला रोडला. थोडा वेळ वाट बघितलं, तेवढ्यातच मधुआना आला. मग काय आम्ही ऑटो मध्ये बसून निघतो किल्ला रोडला. थोड्या वेळातच हॉटेलवर पोहोचतो. बादल भाऊ भजी टाकत होता आणि जितू भाऊ फ्लेक्स करत होता. मग काय आपली चाय आली आणि चाय पिऊन आम्ही लागलो कामाला. आम्ही काम करत होतो आणि बादल भाऊ इकडे शर्ट काढून बॉडी दाखवत होता. मग मी म्हणलो माझं पण आहे, पण मी दाखवत नाही. आणि साईडला जितू भाऊ गाणं लावून डान्स करायला लागला. इतकाच कस्टमर यायला लागले आणि आम्ही बिझी झालो. मग मी लास्टला फली फ्राय करायला लागलो. फली फ्राय करत होतो, पण गरमी पण लई लागत होती. पण फली फ्राय करणं कम्प्लीट केलं. मग काय आपल्या लास्टला हॉटेल बंद करतो. हॉटेल बंद करून आम्ही स्कूटीवर बसून निघतो. पण जितूबा कुठं घेऊन जात होता आम्हाला काही माहितच नव्हतं. मग काय थोडं पुढे नेतो आणि पेट्रोल पंपवर जाऊन थांबवतो. पहिले पेट्रोल टाका नंतर घेऊन जातो म्हणत होता. पेट्रोल टाकून डायरेक्ट बावरची रेस्टॉरंटला पोहोचतो. मग आज जाऊन बसतो आणि ऑर्डर देतो 2 बिर्याणी, 1 चिकन फ्राईड राईस. पहिली आपली बिर्याणी आली. आम्ही दोघांना सुरुवात केली. आम्ही तर खुश झालो कारण की दोघाला पण लेग पीस मिळाले आणि बादल भाऊ लगेच लेग पीसने सुरुवात केली आणि 15 मिनिटातच पूर्ण प्लेट खाली झाली. मग काय आपला लास्ट काम होतं, आपल्याला बिल पे करायला जायचं. मग आम्ही गेलो बिल पे कराय आणि तिथे जाऊन जितूबा म्हणलो की आपलं बिल पे करा. चीटिंग करता है तू। मग आम्ही आपल्या बिल पे करून बाहेर आलो तर मस्तच पाऊस सुरू झाला. थोड्या वेळाने पाऊस कमी झाला आणि आम्ही निघालो परत आर्यनगरला. मग जितू भाऊ एनटीआर चौरस्ताला पोहोचल्यावर म्हणायला लागला की तो ऑटोनं जा. मग मी ऑटो मध्ये बसून निघालो आर्यनगरला. तर गाइस आजचा दावत व्लॉग इथेच संपवतो. लाईक करा, कमेंट करून सांगा व्लॉग कसा वाटला आणि फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये.